बालाजी पिताजी गुरु बालाजी पिताजी गुरु बालाजी पिताजी गुरु बालाजी पिताजी गुरु पिलाजी Balaji Pilaji Guru. Wow. I see. How many years old? आप कितना वय वाले अभी? अभी 90. 90 years old. 90 years old. 90 anni. I see. At the time of Samadhi of Baba, he was 30 years, more than 30 years. हमारी उम्र 20 वर्ष की थी. 20 वर्ष की? हमारी उम्र 20 वर्ष की थी बाबा गए. अच्छा. When he was in 20 years of old, Baba take Samadhi. He was 20 years old. 20, not 30. 20. Ask him what he remembers about Sai Baba. तुम्हाला काय काय आठवत आहे बाबांची समाधी वेळी काय काय झाले आणि त्याच्या पुढे काय झाले, बाबा काय करत होतो, काय नाही करत होतो, सगळं सांगा. तो बोलता बाबा 1908 से नहीं गए. 1908 से नहीं बाबा गए. उनको सेवक का स्नान डाले बाबा को. सेवक का स्नान डाले. अच्छा. किती दिवस नंतर? ताबडतोब झाले. अच्छा अच्छा. तो वो लंगोटी और कोट जरा छोड़ के रखा क्यों ना नवा पे ना वो हमने इसका लक्षण से उठा के लाए भक्त लोगों को बताते. अच्छा. He has got the same langoti. Baba's langoti has got the same langoti. Yes. He was there at the time of Baba take Samadhi. आपण आता जो आवाज ऐकला तो बालाजी पिलाजी गुरव यांचा खरा आवाज आहे. ही ऑडिओ क्लिप मी या व्हिडिओ मध्ये फक्त थोडीशी भक्तिभावाने समाविष्ट केली आहे, कारण हाच आवाज त्या काळाचा साक्षी आहे ज्या काळात साईबाबा प्रत्यक्ष शिर्डीत विराजमान होते. साईबाबांची शेवटची अंघोळ ज्या वस्त्रावर झाली होती ते पवित्र वस्त्र म्हणजे लंगोट. हा लंगोट शिर्डी येथे आजही जोगस कुटुंबियाकडे अतिशय श्रद्धा आणि भक्तीने जतन केलेला आहे. हा ऑडिओ इथे वापरण्याचा उद्देश फक्त भक्तिभावाने त्या अमूल्य स्मृती आणि साई महिमेचा प्रसार करणे इतकाच आहे. ओम साईराम. ओम श्री साईराम. मी प्रियांका. आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका भक्ताची अद्भुत कथा ज्याने आपले संपूर्ण आयुष्य साई सेवेत वाहून घेतले. ही आहे शिर्डीतील साई महाभक्त पिलाजी गुरव यांची भावनिक सत्य आणि प्रेरणादायी कथा. ज्यांच्या घराजवळ साईबाबा स्वतः विठ्ठलाच्या मुद्रेत उभे राहत असत आणि जिथे आजही साई चरणांची पवित्र पादुका भक्तांना दर्शन देतात. चला तर मग भक्तिभावाने ऐकूया ही साई कृपेने ओथंबलेली कथा. सन 1912 शिर्डी या छोट्या गावात साईबाबांचा तेजोमय प्रभाव पसरलेला होता. त्याच काळात कोरळा गावात राहणारे पिलाजी गुरव आणि त्यांची पत्नी हे दोघे अतिशय साधे भक्तिभावाने जगणारे दाम्पत्य होते. एके रात्री दोघांनाही साईबाबा स्वप्नात प्रकट झाले. म्हणजे दोघांनाही स्वप्न पडले. आईला स्वप्नामध्ये दिसले. बाबा तिच्याकडे येऊन म्हणाले, अगं माय, मला 50 पैसे दे आणि एक कपड्याचा तुकडा, तो माझ्या अंगावर घालायचा आहे. ती रचकली आणि ती प्रेमाने म्हणाली, बाबा 50 पैसे मी ठेवते माझ्या देवघरात. बाबांनी मृदू हास्य केलं आणि अदृश्य झाले. त्याच रात्री वडिलांनाही स्वप्न पडले. बाबा त्यांच्या समोर उभे राहून म्हणाले, गुरवड्या, शिर्डीत ये. इथे तुला अन्न वस्त्राची कधी कमी पडणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांनी स्वप्नांची गोष्ट एकमेकांना सांगितली आणि दोघांनी ठरवलं, बाबा आपल्याला बोलावत आहेत, चला शिर्डीकडे निघूया. दोघे कोरळा गावाहून निघाले. राहत्यापर्यंत पोचल्यावर त्यांना तात्या पाटलांच्या मोहिमाने भेट दिली. त्यानेच त्यांना नंतर शिर्डीत आणलं. त्यावेळी बालाजी फक्त 13 वर्षाचा होता. छोटा, निरागस, पण आतून साई प्रेमाने भारलेला. पिलाजी गुरव सनई अतिशय सुंदर वाजवत असत. तात्या पाटलांनी त्यांना एकदा सांगितलं, गुरव, बाबा आरतीला असतात तेव्हा तुम्ही सनई वाजवून बघा ना. गुरवने सनई वाजवायला सुरुवात केली. संगीताने द्वारकामय भरून गेली. एकदा असेच गुरव सनई वाजवत होते, पण बाबा अचानक उठले. ते गुरुवांच्या दिशेने पाहू लागले आणि रागाने म्हणाले, गुरवड्या, थांब जरा, तुला आता मारतोच. हे ऐकताच गुरव घाबरले. त्यांनी सनई बाजूला टाकली
आणि ते पळू लागले. बाबा सुद्धा हातात बीट घेऊन त्यांच्या मागे धावू लागले. बाबा म्हणत होते, गुरवड्या थांब, गुरवड्या थांब, तुझ्या 2 पिढ्या मी या मातीतच गाडतो आता. लोक आश्चर्याने बघत होते. बाबा का रागवले? गुरुवांच्या मनात तर भीतीच बसली. त्यांचे हात थरथरत होते. बाबांच्या शब्दांनी त्यांच्या हृदयात कंप निर्माण केला होता. काही दिवस पिलाजी गुरु द्वारकामाईकडे गेलेच नाही. त्यांच्या मनात एकच प्रश्न, बाबा माझ्यावर का बरं रागवले असतील? तेव्हा दीक्षितवाड्यात त्यांनी आपलं मन मोकळं केलं. काका दीक्षित हसून म्हणाले, गुरव घाबरू नका, बाबा रागावले नाहीत. त्यांच्या बोलण्यात नेहमी आशीर्वाद लपलेला असतो. बाबा तुम्हाला इथेच स्थायिक करायला इच्छित आहेत. त्या शब्दांनी गुरुवांच्या मनाला दिलासा मिळाला. काही दिवसांनी ते पुन्हा सनई घेऊन द्वारकामाईकडे गेले. यावेळी बाबा स्मित हास्याने त्यांच्याकडे पाहत होते. चल गुरवड्या, वाजव बघ, असं त्यांनी प्रेमाने म्हटलं. त्या दिवसापासून पिलाजी गुरव दररोज आरतीला सनई वाजू लागले. बाबा त्यांच्या संगीतावर डोलू लागले. बालाजी मोठा झाला. तो बाबा भक्तीत रमला. तोच पुढे श्री साईबाबा संस्थांचा पहिला कॅशियर झाला. एक दिवस बाबा द्वारकामाईतून लेंडी बागेकडे चालले होते. ते रोज सकाळी 8:30 ते 9:30 या वेळेत तिकडे जात असत. बाबा बहुधा अनुमानित चालत. मातीवर पाऊल ठेवून जणू ती भूमी ते पवित्र करत असत. त्यावेळी बाबा बालाजींच्या घराजवळ थांबत, भिंतीला टेकून उभे राहत असत आणि समोर असलेल्या विठ्ठल मंदिराकडे पाहत ते तिथे विठोबाची मुद्रा करत, किंबहुना ते विठोबाच्या मुद्रेतच तिथे उभे राहत. याच वेळी पुण्याच्या काशीनाथ घोडे या छायाचित्रकारांनी साईबाबांचे एकमेव जिवंत छायाचित्र घेतले. लेंडी बागेकडे जाताना बाबांचे मूळ छायाचित्र म्हणून ओळखले जाते. बालाजी गुरव हे त्याच घरात राहायचे. त्यांनी बाबांसाठी अनेकदा आरतीला सनई वाजवली. काही काळानंतर म्हाळसापती महाराज अंध झाले. साईबाबा जेव्हा जेव्हा पण म्हाळसापतींना बोलवायचे तेव्हा गुरव म्हाळसापतींना पाठीवर घेऊन द्वारकामाईत आणत असत. त्यांच्या कुटुंबात आजही बाबांची एक पवित्र गोष्ट आहे, एक पवित्र आठवण आहे. त्यांच्या कुटुंबात आजही साईबाबांची पवित्र लंगोटी जपली आहे. ही तीच लंगोटी आहे ज्याच्यावर साईबाबांची शेवटची आंघोळ झाली. त्यांची शेवटची आंघोळ झाल्यानंतर स्नानानंतर ही लंगोटी उतरवली गेली. ती आता यांच्याकडे आहे. बाबांचे वचन आजही सत्य ठरले. पिलाजी गुरव आणि बालाजी गुरव यानंतर त्या घरात पुन्हा पुत्राचा जन्म झाला नाही. पण बाबा म्हणाले तसे 2 पिढ्या मातीत गाडतो हा राग नव्हता. ती त्यांच्या वचनातील गूढ हा राग नव्हता, तो त्यांच्या वचनातील गूढ आशीर्वाद होता. आजही बालाजी गुरुवांचं घर गुरुस्थान ते सेवाधाम रस्त्याच्या कोपऱ्यावर उभं आहे. त्या भिंतीजवळच बाबा उभे राहायचे. तेथे आज त्यांच्या पादुकांचं छोटस मंदिर आहे. जो तिथे नमस्कार करतो त्याच्या जीवनात साई कृपेचा दिवा नक्की प्रज्वलित होतो. ओम साईराम. साईबाबांच्या या भूमीत प्रत्येक भक्ताचा श्वास साई साई म्हणतच संपतो. ओम श्री साईराम. ही होती साईबाबांच्या कृपेने घडलेली महाभक्त पिलाजी गुरव आणि त्यांचा मुलगा बालाजी गुरव यांची जीवनकथा. या कथेच्या प्रत्येक ओळीत साईबाबांचा आशीर्वाद, त्यांचा लाडिक राग आणि त्यांची प्रेममय करुणा दडलेली आहे. तुम्हालाही ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमचे भावनिक विचार कमेंट मध्ये लिहा आणि आपल्या साई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच आणखी साई भक्तांच्या प्रेरणादायी कथा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. ओम श्री साईराम.